अजब रमा राघवची जोडी. अरे राजू, आमच्याकडे एवढा वेळ नाहीये, तू फक्त तो ड्रेस. ही माझी बहीण मिनल, आणि मिनल ह्या रमा मॅडम आणि हे राघव साहेब. कळलं. नमस्कार. रमा मॅडम, दादा ना नेहमी तुमच्याबद्दल बोलत असतो. त्याला खूप आदर वाटतो तुमच्याबद्दल. तुम्ही मला आशीर्वाद द्यायला आलायत ना? अहो नाही नाही, तुम्हाला आशीर्वाद देऊ शकू एवढे मोठे नाही होत आम्ही खरं तर एका दुसऱ्या कारणासाठी आलो इथे. मीनल, ऍक्च्युली तू हा जो ड्रेस घातलाय ना तो छान आहे ना? दादानी आणलाय खास आजच्या दिवसासाठी. आणि तुम्हाला खरंच खूप छान दिसतोय तो. थँक्यू. पण कसं सांगू, आता मलाच अवघडल्यासारखं होतंय. पण हा ड्रेस माझ्या बहिणीचा आहे. म्हणजे मला काही कळलं नाही. मी सांगते. ते ॲक्च्युली हा ड्रेस राघवच्या बहिणीचा आहे आणि तो माझ्याजवळ होता. मीच तो राजूकडे आज सकाळी दिला. खरं तर मी तो त्याला टाकून द्यायला दिला होता, पण त्याने कदाचित तो तुला आणून दिला. दादा, माफ कर मीनू, मला मी तुझ्याशी खोटं बोललो. अगं आज तुला बघायला पाहुणे येणार आहेत आणि मी एक साधी साडी पण नाही घेऊ शकलो. त्यात रमा मॅडमनी त्यांचा भारीतला ड्रेस कचरा पेटीत टाकायला दिला होता. मी म्हटलं देव पावला, साडी नाही तर नाही, निदान माझ्या बहिणीला भारीतला ड्रेस तरी घालतो. म्हणून मी म्हणलं की मी आणलाय तुझ्यासाठी. माफ कर मला मीनू. दादा, अरे माफी नको मागूस. मला माहितीये तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. मीनल, मी तुझ्यासाठी ह्याच्या बदल्यात एक्सचेंजमध्ये ना छान लेटेस्ट स्टाईलचा ड्रेस घेऊन येते. पण फक्त हा ड्रेस तू आम्हाला परत करशील? म्हणजे आत्ता घालायला तुझ्याकडे दुसरा छान ड्रेस असेलच ना? ताई साहेब, आम्हाला चांगले कपडे परवडल्याचे तर हा ड्रेस का घेऊन आलो असतो ना ताई. राजू, मिनलला बाहेर घेऊन ये की समदे थांबले आहेत. ताई तुम्ही जा, तुमचा कार्यक्रम पार पडा. साहेब, पण हा ड्रेस. अहो वस्त्र तर देवीची सुद्धा बदलली जातात, पण ती पूजा झाल्यानंतर. आज मीनलताईंच्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. ह्या शुभ कार्यात त्यांना हा माझ्या बहिणीचा ड्रेसच घालू द्या. ती मंडळी यांना पसंत करून निघाली की मग मी ड्रेस घेईन. थँक्यू दादा. अहो थँक्यू कशासाठी? तुम्ही सुद्धा माझ्यासाठी माझ्या बहिणीसारख्याच आहात. आणि खरं तर मी हा ड्रेस परत मागितला नसता, पण श्रुती माझी बहीण तिने खूप हट्ट धरलाय हो या ड्रेससाठी. तो महाग आहे म्हणून नाही, पण तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी मनापासून हा बनवलाय म्हणून हट्ट आहे तिचा. तिचं मन राखायला हवं ना. तुम्ही कार्यक्रम सुरू करा, मी थांबतो. कार्यक्रम झाला की मी ड्रेस घेईन. साहेब, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही साहेब. राजू, अरे उपकार कसले? हे बघ, श्रुतीच्या भावना माझ्यासाठी जितक्या महत्वाच्या आहेत तितक्याच मीनलताईंच्या सुद्धा. मीनलताई, अहो तुम्ही रडताय? तुमचा होणारा नवरा तुम्हाला बघायला आलाय. अशा वेळी तुमच्या चेहऱ्यावर आनंद असायला हवा, डोळ्यात पाणी नाही.
आता तुमच्या या दोन्ही भावांना एकदा छान हसून दाखवा बरं. राजू जा, त्यांना बाहेर घेऊन जा, आम्ही दोघं येतो मागून. हे चल चहा घेऊन बाहेर जा. चला. हॅलो, काय झालं? ते काय होतं? आम्ही दोघं येतो मागून म्हणजे म्हणजे जायचंय ना बाहेर, का इथेच थांबायचंय तुम्हाला? जायचंय, पण तू असं का म्हणाला आम्ही दोघं एकत्र मागून येतो म्हणून? ऑलरेडी तो मुलगा आपल्याला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड समजतो आणि मला हे नकोय की कोणी आपल्याला कपल समजावं. ओके, सो मी माझी जाईल, तू तुझं सेपरेट. बरं, का वाट बघतो? तुमच्या जाण्याची, मगच मी जाऊ शकेन ना सेपरेट. नारायण. संपलेला चाल. मिनत, रमाताई आणि राघव साहेबांसाठी चहा घेऊन ये जा. नाही मिनट थांब, तो ट्रे ठेव आणि बस तू आधी. ये बस. ये बस. रमाताई तुम्ही पण बस. नाही राजू, तू इथे बस, आज तुझा मान. नाही बसा ना तुम्ही. बस इथे. बस. ही आमची मिनत, भारी गुणी आहे. पण फोटोत तर गोरी दिसत होती, आता अशी बघितल्यावर सावळी दिसते नाही का? हो, रंग फोटोपेक्षा बराच वेगळा दिसतोय. आम्हाला फोटो पाठवताना तुमच्या चेहऱ्यावर काही बदल करून पाठवले होते का? आम्ही पसंत करावी म्हणून? अहो नाही, आम्ही असं का करू? आई, मला नाही वाटत राजूने असं काही केलं असेल. त्याला एडिटिंग वगैरे असं काही समजत नसेल, किंवा फोटो काढत असताना तिच्या चेहऱ्यावर जास्त लाईट पडला असेल, म्हणून फोटोमध्ये चेहरा जरा गोरा दिसतो. हो का? पण आपला वेळ वाया गेलाच ना. ही अशी दिसते हे आधी समजलं असतं तर आपण इथपर्यंत आलोच नसतो. चला निघूया. हो बसा ना. ओ असं काय करता, बसा ना तुम्ही. हो, असं कसं तुमचं मन बदललं? माझी लेक हुशार आहे, सुगरण आहे, भारी प्रेमळ बी आहे. मी तुमच्या घरात नक्की सुख आणेन बघा. पण माझा मुलगा 4 लोकात तिला बायको म्हणून कसा नेईल? हे लग्न अजिबात होणार नाही. मिनू, तू माझं तोंड काय बघतोय? चल. अहो आई साहेबाचं नका करू, मी तुमच्या पाया पडतो. अहो, माझ्या बहिणीचं लग्न नका मोडू. अहो तुम्ही लग्नाला होकार दिला म्हणून मी लग्नाची तयारी करायला घेतली. अहो गावाकडची जमीन पण घाण टाकले. अहो असं नका करू. अहो तुम्ही लग्न मोडलात ना तर माझ्या बहिणीची कोण लग्न करणार नाही. अहो मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. अहो असं करू नका प्लीज. हे उड आधी. म्हणून तू तुझ्या बहिणीला आमच्या गळ्यात मारायला बघत होतास? ओ, मी सुद्धा तिला प्रत्यक्षात पाहिलं नाही, नाहीतर हे स्थळ मी तुम्हाला सुचवलंच नसतं. मी काय म्हणतो, आता तू काहीही म्हणू नकोस. अरे तुझे या मुलीबरोबर फोटो काढले तरी ते गोरे सावळे येतील, इतका फरक आहे तुम्हा दोघांमध्ये. चल. राघव, हे लोक असे काय? हे राजूच्या बहिणीला कलरवरून जज का करतायत?
नाही तर काय, मला ना कीव येते, कीव अशा लोकांची. हे इडियट्स आहेत. क्या पोत्या मनाचे कसे असू शकतात हे लोक? अहो असं करू नका, माझ्या लेकीला पदरात घ्या हो. आमची सोयरीक तुटली ना तर आमची बदनामी होईल. अहो समजे नाते तोंडात शेण घालतील हो, शेण घालतील. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आम्हाला सावळी सून नको म्हणजे नको. तुम्ही का हसताय? असं नको नाही तर काय करू? रमा मॅडम, लोकांचं हे असं अज्ञान बघितलं ना की मला हसायलाच येत. काय बोलतोस तू? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? हो, अज्ञानच. कारण तुम्ही मिनलचे गुण बघत नाही आहात, ती फक्त रंगाचं बघताय. आणि तो रंग वाईट आहे असं तुम्ही ठरवून अगदी पार झालात. हे अज्ञानच ना. मला सांगा, काळा रंगच वाईट आणि पांढरा रंग तेवढा चांगला, हे कोणी ठरवलं? कोणी का ठरवेना, पण ते बरोबरच आहे. हो. आईसाहेब, मग मला सांगा, तुमच्या गळ्यात हे जे मंगळसूत्र आहे ह्याच्यातले पवित्र मणी काळ्या रंगाचे काय तो? अहो, काळा रंग वाईट नाहीये, उलट तो श्रेष्ठ आहे. पावसाळी ढग सुद्धा काळ्या रंगाचे असतात. त्यातनं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपली अख्खी सृष्टी हिरवीगार होऊन जाते. ते पांढरे ढग सुंदर असतात हो, पण त्याचा आपल्या सृष्टीशी काय संबंध? आपल्याला जगवणारा पाऊस पडायचा असेल तर ढगांना काळा रंगच घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांची बुबुळ ती पण काळ्या रंगाची असतात आणि तीच आपल्याला दृष्टी देतात. ती समजा पांढऱ्या रंगाची झाली तर अंधत्व येईल आपल्याला, हो की नाही? केसांचा काळा रंग तारुण्य दाखवतो, पण तेच केस जर का पांढरे झाले तर ती वार्धक्याची खूण असते, हो की नाही? पांढरा कापूस उगवायचा असेल तर त्यासाठी काळ्या मातीची गरज पडते. अहो, एवढंच काय, आपण जे पांढरं दूध पितो ते आपल्याला एका काळ्या म्हशीपासूनच मिळतं. आणि तरीही तुम्हाला जर का वाटत असेल की काळा रंग वाईट आहे तर तुमची काळी सावली तुमच्यापासून दूर करून दाखवा ना. जमेल तुम्हाला? दाखवा करून. सौंदर्याची पूजा नक्की करावी, पण शारीरिक सौंदर्याची नाही, मनाच्या सौंदर्याची. आणि मिनलचं ना मन सुंदर आहे. उद्या समजा तुम्ही एखादी गोरी सून करून घरात आणली आणि त्या सुनेने तुम्हाला खूप छळलं, त्रास दिला, अनादर केला, अगदी तुमचं घर तोडून टाकलं, तर चालेल तुम्हाला? नाही ना. पण मिनल असं करणार नाही. ती उलट तुमच्या घराला स्वर्ग बनवेल, स्वर्ग. तुमच्या मुलाच्या आयुष्यात ती सुखाचेच रंग भरेल. कुठलाही रंग वाईट नसतो, पण त्याकडे बघण्याची नजर चांगली किंवा वाईट असते. तुम्ही तुमची नजर बदला, मग बघा तुम्हाला सगळं जग सुंदर दिसेल. हो, मी वरवरच्या रंगाला भुलले, पण तुम्ही जे काही बोललात ना ते पटलंय मला. मला माफ करा. अहो, माझी माफी मागू नका. तुम्ही ज्यांचं मन दुखावलं ना त्यांची माफी मागा. राजू, जा मिनलला घेऊन ये. मी घेऊन येते मिनलला.
पोरी, खरंच चुकले मी. मला मनापासून माफ कर आणि आमच्या राहुलशी लग्न करायला तयार हो. नाही नाही आई, अहो तुम्ही माफी नका मागू. तुम्ही मोठे आहात. माझ्या मनात तुमच्याबद्दल कुठलाही राग नाहीये. हो आधी बसन तर घ्या ना, पोहे थंड होतील. चल. राजू, काय करतोस? पाहुणे आहेत ना? राजू, आता डोळ्यात पाणी नाही, चेहऱ्यावर फक्त आनंद हवा. आणि चला आता लग्नाच्या तयारीला लागा. येस, काय मी मगाचपासून बघतेय त्या सुंदर मुलीकडे टक्का मका बघतोय. काय भानगड काय? हळू. नाही म्हणजे तसं काही नाही. अरे माझे केस उन्हाने पांढरे नाही झालेत. खरं सांग, तू त्या मुलीच्या प्रेमात पडलायस ना? बोल 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 ना. थोडा थोडा. थोडा थोडा? अरे मी जर तुला विचारलं तू बीकॉम झालायस का, तर तू काय थोडा थोडा झालाय म्हणशील का? नाही. मग प्रेमात सुद्धा थोडं थोडं नाही पडता येत. आर्य पार करायचं असतं. हळूहळू. आजी, आपण एकमेकांना ओळखतो का? ए, मला आजी नाही म्हणायचंय. हा, माझं नाव वासंती आहे, वासंती. आणि प्रेमात पडलेल्या माणसाशी बोलायला कशाला लागते ओळख पाळख? तू दिसलास आणि मला वाटलं तुला मदत करावी म्हणून. ही फुलं तिच्यासाठी आणली आहेस ना? हो. मग जाऊन दे ना तिला. जा जा चल. ही काय सुकण्याची वाट बघतोयस का आता? जा 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 दे जा. नाही, थांबा थांबा. खरं सांगू तर मला तिला आय लव्ह यू म्हणायचं. तुम्ही म्हणालात की तुम्ही माझी मदत कराल. हो हो तुम्ही एक काम कराल प्लीज? हो, बोल ना, काय करू? ही माझ्या कारची किल्ली तुमच्याकडेच ठेवा. मी डोळे बंद करून तिच्याकडे जाईन. मी तिकडे पोचलो की तुम्ही माझी कार उघडा, म्हणजे त्याचा आवाज होईल. आवाजाने मला कळेल की मी तिच्यापर्यंत पोचलो. मग मी तिला डोळे मिटूनच प्रपोज करेन. नाहीतर तिचा चेहरा दिसल्यावर मी जे बोलायचं ते सगळंच विसरून जाईन. एकदम थर्मस आयडिया आहे बघ. मस्त. अरे जा जा, वाट कसली बघते. जा जा जा. हो हो, चावी तर घ्या. हो दे ना. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. थँक्यू राघव दादा. आज तुम्ही नसता तर माझं लग्न मोडलं असतं. तुम्ही वेळेवर येऊन त्यांचे डोळे उघडलेत ना, म्हणून माझं लग्न मोडता मोडता वाचलं. खरंच मनापासून धन्यवाद. बघा, मला त्या क्षणी जे वाटलं ते बोललो मी. पण मला आनंद आहे की शेवटी सगळं चांगलंच झालं. आणि मीनं आता रडायचं नाही हं, आता फक्त हसायचं. अगं काय करतेस? तुम्ही अगदी देवाच्या रूपात आलात. अहो नाही, मी अगदी साधी माणसंच होतो. दादा, हा घ्या तुमच्या बहिणीचा ड्रेस. आणि खरंच थँक्यू सो मच. गरजेच्या वेळेस खूप उपयोगी पडला. हा ड्रेस तुम्ही रमा मॅडमच्या हातात द्या. हा ड्रेस मिळावा म्हणून त्यांनी खूप मेहनत केली. हे घ्या रमा मॅडम. आणि
तुमचं लग्न लावून द्यायला गुरुजी म्हणून मीच येईल. आणि त्याची दक्षिणा घेणार नाही, ही माझ्याकडून तुमच्या लग्नाची भेट समजा. तुम्ही आमच्यासाठी देवच आहात. बरं तुला एक नाही 2-2 भाऊ मिळाले आहेत. बरं चला, आम्ही येऊ. रमा मॅडम चला. एक मिनिट राघव, तू पुढे हो, मी येते. काही राहिलंय का तुमचं? तू हो ना पुढे, मी 1 मिनिटात येते. बरं हरकत नाही, येतो. राजू, हा. मला जरा तुझ्याशी बोलायचं. आत येतोस? हा. काकू आलो हा आम्ही. ड्रेस मिळाला एकदाचा, घरी फोन करून सांगूया. रेंज नाहीये इकडे. राजू, हे घे. अहो कशासाठी? अहो ताईसाहेब नको. राजू हे घे. राजू, हे ब्रेसलेट ठेव. धर. अहो कशासाठी? आणि लय महागातलं दिसतंय. म्हणूनच मी तुला दिलं. हे विकलंस तर यातनं ऍटलीस्ट 10 lakhs येतील. ओके? 10 लाख?